त्या दिवशी कौरवांनी बनवली होती सगळ्यात घातक रचना चक्रव्यूह. त्यातून आत जाणं शक्य पण बाहेर येणं जवळजवळ अशक्यच. अभिमन्यू हाफ नॉलेज किती धोकादायक असतं. महाभारताचं रणांगण, धूळ शस्त्र तोफानी युद्ध आणि त्यात एक तरुण योद्धा अभिमन्यू, फक्त 16 वर्षाचा पण धैर्य सिंहासारखं. त्या दिवशी कौरवांनी बनवली होती सगळ्यात घातक रचना चक्रव्यूह. त्यातून आत जाणं शक्य पण बाहेर येणं जवळजवळ अशक्यच. पांडवांकडे प्लॅन नव्हता, कुणी आत जायला पण तयार नव्हतं. आणि तेव्हा अभिमन्यू पुढे येतो. तो म्हणतो मला चक्रव्यूह फोडायला येतं. सगळ्यांच्या डोळ्यात आशेचं किरण दिसू लागतं. मला फक्त आत जाण्याचा मार्ग माहित आहे. ते मी आईच्या पोटात असताना अर्धवट ऐकलं होतं, पूर्ण नाही. सगळे शांत, क्षणभर धक्का, पण वेळ कमी आणि स्थिती गंभीर. अभिमन्यू जातो, एकटाच सिंहासारखा लढतो, सहस्त्र योद्ध्यांचे डोळे फिरवून टाकतो. पण त्या रचनेतून बाहेरचा मार्ग त्याला माहितच नव्हता. त्याचे बाण संपले, शस्त्रे पडली आणि शेवटी अभिमन्यू पडतो. युद्ध हरवून नाही, तुकड्या तुकड्यात अर्धवट ज्ञानामुळे. या कथेतून आपल्याला एवढंच कळतं की ज्ञान नसणं हे समस्या नाही, अर्धवट ज्ञान ते सगळ्यात मोठा विनाश बनतं. आजही आपण सोशल मीडियावर अर्धवट ज्ञानावर निर्णय घेतो, अर्ध्या मिळालेल्या माहितीवर भांडतो, अर्ध्या फॅक्टरीवरती आयुष्य बदलतो. अभिमन्यू सांगतो, हाफ नॉलेज इज नॉट पॉवर, इट्स डेंजर. धन्यवाद.